नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण आज अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा योजना काय आहे या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून पाहणार आहोत। शेतकऱ्यांना एका टप्पा व्याजदराने कर्ज शासनाकडून निधी वाटपास मंजुरी अखेर मिळालेली आहे। याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून असेच आमचे शेती विषयक आणि योजनांचे सरकारी योजनांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, सुरू करूया व्हिडिओ। मित्रांनो, राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना 0.60% व्याजदराने अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा होण्यासाठी शासकीय अर्थसहाय्याचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयानुसार केंद्र शासनाचे धोरणात्मक बँका शेतकऱ्यांना 60% व्याजदराने कर्ज पुरवठा करणार आहेत। त्या बँकांनी 60% ऐवजी शेतकऱ्यांना 6% व्याजदराने कर्ज पुरवठा करावा असे राज्य शासनाने धोरण आहे। या प्रयोजनासाठी 0.1% व्याजदराने फरकाच्या रकमेचा आर्थिक भार शासनावर आहे। सन 2006 ते 7 पासून खरीप व रब्बी हंगामामध्ये राज्यातील जिल्हा मध्यवर्ती तसेच सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका व सन 2013 ते 14 शेतकऱ्यांना रुपये 3.3 लाखापर्यंत अल्पमुदत पीक कर्ज वाटप करणाऱ्या खाजगी बँकांना या निर्णयाचा लाभ देण्यात येत होता। 2023 ते 24 या वर्षाकरिता शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी 1% व्याजदराने अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत एकूण 242 कोटी इतका निधी आवश्यक असल्यामुळे सन 2023 ते 24 ची मंजुरी अर्थसंकल्पीय तरतूद वगळता 218 कोटीची पुरवणी मागणी डिसेंबर 2023 च्या हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात आली होती। सदर 218 कोटी इतकी मागणी मंजूर करण्यात आली असून सदर निधी नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेने वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार संबंधित निधी वाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे। निधी वितरणास सुरुवातही झालेली आहे, जी की दरम्यान सदर निधी वितरणासाठी सहाय्यक निबंधक, अर्थसंकल्प आणि नियोजन सहकार आयुक्त व निरीक्षक पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। तसेच लेखाधिकारी आणि सहन आयुक्त, निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना सवितर अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। सदर निधी आहरण करून हा खर्च वेळेत होईल याबाबत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य आली असून सदर निधी योजना वित्त विभागाच्या मान्यतेने वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार संबंधित निधी वाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे। ही होती या योजनेबद्दल संपूर्ण माहिती। जरी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला गरजू व्यक्तींपर्यंत शेअर आणि लाईक जरूर करा।